नमस्कार मित्रांनो, मी तेजस निकुंभ. मी मितेश निकुंभ. मी टोनी पोद्दार. आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्याने आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये TMT वाइंडरर्स. तर मित्रांनो, आज आपण चाललो महादेवाच्या दर्शनाला. डोंबिवली येथील खिडकाळेश्वर मंदिरामध्ये आज आपण चाललो. आणि खिडकाळेश्वर मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे, तिथे कसं जायचं, किती वेळ लागतो, तर हे तुम्हाला आपण व्हिडिओ मध्ये पुढे सांगू. तोपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर बोलून राहा. पावसाची सुरुवात झाली. अचानक खूप मुसळधार पाऊस चालू झालाय. अशा प्रकारे पावसाचं एकदम जोरदार आगमन झालंय. आणि म्हणतात ना की युट्यूबरचा लाईफ एवढं इझी नाहीये. एका फेमस युट्यूबरनी म्हटलंच आहे की महादेव से मिलना, महादेव का पाना इतना आसान नाही. त्याप्रमाणेच आता आपल्याला आता जोरदार पावसाला आता फेस करायला लागणार आहे. आणि या भर पावसात आपल्याला शूट करायला लागणार. तर ऑलमोस्ट आपण महादेवाच्या दारात पोहोचलो होते आणि पाऊस जोरात चालू झालेला. आता आपण मंदिराच्या परिसरात पोचलोय. इथे कार पार्किंग आहे. आपण इथे कार पार्किंग करू शकतो. इथं गाडी आपली पार्क केली आहे. आता आपण आतमध्ये जाऊयात. तर मंडळी, मंदिराचं स्ट्रक्चर बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मंदिर हे फार पुरातन आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर 17व्या शतकातले असून हे पांडवकालीन मंदिर आहे. पण मंदिर जरी पांडवकालीन असलं तरी इथले जे शिवलिंग आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वयंभू. तर या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की मंदिर तर फार पुरातन असून या मंदिराच्या सभोवताली बऱ्याचशा समाधी आहेत. तसेच आपण मागे एक समाधी बघू शकतो. श्री स्वामी शिवानंद महाराज यांनी 1934 साली जिवंत समाधी घेतली होती. आणि मंदिर परिसरात अशा बऱ्याचशा थोर पुरुषांच्या समाधी सुद्धा आहे. मंदिर परिसराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सभोवताली हजारो वर्षापूर्वीचे असे वटवृक्ष तुम्हाला सर्वत्र आढळतील. तुम्ही बघू शकता.
आणि आपल्या डाव्या हाताला बघू शकता छान असा तलाव आहे. जिथे रविवार म्हणा, शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी तिथे पर्यटक भगवंताचं दर्शन घ्यायला आणि असं पर्यटन स्थळाचा आनंद सुद्धा लुटतात. मंदिराचं वातावरण आल्हाददायक तर आहेच, पण मंदिराचा जो परिसर आहे त्याला पर्यटन स्थळ बनवण्यासाठी मंदिर प्रशासनाने इथे ब्रिजचं असं बांधकाम केलं आहे. तसेच तलावामध्ये कासव आणि मत्स्य यांचं संवर्धन सुद्धा केलं आहे. इथे बघू शकतो आपण की पर्यटक जे येतात ते कबुतरांना इथे खाण्यापिण्यासाठी टाकतात, त्यामुळे कबुतरांची पण इथे भरपूर रेलचेल असते. तर मंडळी, तुम्ही पण जर खिडकाळेश्वर महादेवाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तिथे जाण्याचे तुम्हाला 2 मार्ग आहेत. एक तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही पर्सनल व्हेकलने गेले, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकेल. तर आणि दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही ट्रेनने जाऊ शकता. ट्रेनने जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला डोंबिवलीला उतरावं लागेल आणि डोंबिवलीहून तुम्हाला रिक्षा वगैरे करून तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि रिक्षावाल्यांना तुम्ही खिडकाळेश्वर महादेव सांगू शकता. खिडकाळी गाव म्हणून आहे ते. खिडकाळी गावामध्ये खिडकाळेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मित्रांनो, तर आता आपण बदलापूर इथे आलोय. आता आपल्याला भूक लागली. आता आपण एका मिसळ या रेस्टॉरंट मध्ये थांबलोय. आता मिसळ खाऊया आणि आपला ब्लॉग एंड करूया. चला. आता मस्त गरमागरम मिसळ भाकरी मागवले. आता सकाळपासून आपण बाहेर निघालो होतो. मस्त आता जेवण करू आणि तुम्ही सुद्धा आमच्यावर थोडासा आनंद घ्या जेवणाचा. तर तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल, तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग बघत असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, भरभरून शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा जर व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.